जर तुमचं ट्रान्सक्रिप्टचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेलं असेल, तर रिजेक्शनची क्वेरी कशी सॉल्व्ह करायची ह्या संदर्भातला व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे एस-पी-एसचं लॉगिन आहे, त्या लॉगिनवरती यायचं आहे. स्टुडंट प्रोफाइल याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही युजर आयडी पासवर्ड असेल त्याने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी जो असेल तो त्याने तुम्ही लॉग इन करू शकता. त्यानंतर जो काही तुम्हाला इथं कॅप्चा दिसतोय, तो कॅप्चा तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर लॉगिन बटनवरती क्लिक करा. लॉगिन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे प्रोफाईल आहे, ते प्रोफाईल तुम्हाला इथं शो होऊन जाईल अशा पद्धतीचं. इथं आल्यानंतर पुढे 2 ऑप्शन दिसतात तुम्हाला अप्लाय फॉर सर्टिफिकेट आणि अप्लाय फॉर मायग्रेशन. अप्लाय फॉर सर्टिफिकेटवरती क्लिक करा. अप्लाय फॉर सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर तुमचा असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसून जाईल. हे जरा झूम करायचंय. त्यानंतर सर्टिफिकेट इथं हे कॉर्नरवरती तुम्हाला इथं क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही डॅशबोर्ड असेल, तो डॅशबोर्ड तुम्हाला इथं शो होऊन जाईल. तिथं आल्यानंतर तुम्हाला इथं स्टुडंट डॅशबोर्डवरती क्लिक करा. स्टुडंट डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही रेटिंग आहे, ते रेटिंग देण्यासाठी येईल. हे तुम्ही क्लोज करू शकता किंवा तुम्ही रेटिंग देऊ शकता. हे क्लोज करायचे. हे क्लोज केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे ॲप्लिकेशन तिथं फिल केलेले आहेत आतापर्यंत सगळे तुम्हाला ॲप्लिकेशन दिसून जातील. हे झाल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीचं शेवटचे जो काय आहे स्टेटसचा ऑप्शन आहे ट्रॅक स्टेटस. इथं शेवटचं जे ॲप्लिकेशन आहे आपलं ते रिजेक्ट होऊन आलेलं आहे जे युनिव्हर्सिटीकडनं. तर याचं रिजेक्शन म्हणजे काय, कशासाठी रिजेक्शन केलेलं आहे, हे पाहायचं असेल तुम्हाला शो रिजेक्ट डॉक्युमेंटवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही क्वेरी असेल रिजेक्टेड रिझन इथं रिजन हे युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला आलेलं असेल. हे रिजेक्शनची क्वेरी जी काय असेल ती क्वेरी तुम्हाला सॉल्व्ह करायची. हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही मार्कशीट आहेत त्या मार्कशीट परत पीडीएफ स्वरूपात चूज करायचे आणि अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचे. हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सक्सेसफुली अपलोड डॉक्युमेंट अपलोड असा ऑप्शन येईल. त्यानंतर परत तुम्हाला स्टुडंटच्या डॅशबोर्डला जायचं आहे. स्टुडंटच्या डॅशबोर्डला गेल्यानंतर तुम्हाला परत हे ॲप्लिकेशन दिसून जाईल आणि तुम्ही ॲप्लिकेशन रिसबमिट केल्यानंतर तुम्हाला असा रिअपडेटेडचा इथं स्टेटस तुम्हाला शो होऊन जाईल, जो की तुम्हाला इथं दिसत आहे. आणि ज्यावेळेस तुमचं ॲप्लिकेशन युनिव्हर्सिटीकडून पोस्ट होईल, हे पोस्ट झाल्यानंतर तुम्हाला असा ट्रॅकिंग आयडी तुमच्या लॉगिनला इथं शो होईल, जे की तुम्ही ट्रॅक करून तुमचं ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट कुठपर्यंत आलं आहे इंडियन पोस्टने ते तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस ॲप्लिकेशन फर्स्ट टाईम भरता त्यावेळेस तुमचा फॉर्म सबमिट सक्सेसफुली असा ऑप्शन येतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं हे रिजेक्शनचं जे काही रिझन आहे, ते रिझन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्वेरी असेल, तर आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता आणि तुमच्या अनेक समस्या सोडवू शकता. धन्यवाद.